कशामध्ये स्वागत आहे म्हणजे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आपण आलो होतो, तुम्हाला तर माहितीच, आपण आलो होतो पुन्हा, कारण की आपल्या सावित्रीबाई फुलेच्या गावी आपल्याला इन्व्हाइट आलं होतं. तर आपण निघालो तिथं. तर आपल्याला लागलं होतं एक रात्र आपल्या इथं पोचायसाठी पुन्हा. तर इथं आलो, इथं येऊन आपण झालं होतं फ्रेश गेस्ट, कारण की सकाळी 6 वाजता आपण पोहोचलो होतो. आणि फ्रेश होऊन आपण गेलो नाश्ता करायसाठी. नाश्त्यामध्ये पाहिलं तर काय होतं, तर पोहे आणि भगर. तर पोहे आणि भगर होऊन आपण निघालो होतो बाहेर. तर बाहेर येऊन आपण झालं पूर्ण रेडी गिडी झालो होतं. पहिलं नाश्ता केला आणि मग घातले होते आपण कपडे. कपडे घालून आपल्या 10 मिनिटात त्या गावात पोचायचं होतं. तर मग सगळे कपडे घालत होते आपण. तर पहिलंच रेडी झालो होतो. रेडी गिडी झालो, रेडी होऊन आपण निघालो होतो समोर. तर लवकरच आपण तिथं पोहोचलो. तिथं खूप मोठा पंडाल असा लागलेला होता. तर पंडाल पण दाखवतो खूप मोठा असा पंडाल लागलेला होता तिथं. तर आपण पण पंडालात गेलो मग बसासाठी. बसाच्या पहिले तर आपण गेलो जेवणाची तिथं. तर आपल्याला पाहिलं भात आणि शिरा. तर पहिलं तर घेतला भात आणि शिरा. आणि भात घेऊन आपण पहिलं केलं जेवण, कारण की भूक खूप लागली होती. म्हटलं नंतर जो म्हटलं मग पंढरात पहिलं तर बसू म्हटलं इथं. तर पहिलं केलं जेवण केलं. जेवण करून निघालो मग वापस पंढरा बसासाठी. तर पंढरा बसायला गेलो तर इथं तर कोणीच नाही, सगळं खुर्च्या रिकाम्याच होता. तर आपण बसलो मग बाहेर खुर्चीवर, एखादी खुर्ची पकडली आणि बसलो. मग खुर्ची पकडलं तर आपल्याला काही तिथं गमलं नाही. तर आपण निघालो मग बाहेर. म्हटलं आपण सावित्रीबाई फुलेचं घरच पाहून या, म्हटलं कसं आहे तो. मग निघालो ना घर पाहासाठी आपल्या पोट्ट्याला घेऊन. पोट्टे म्हणजे आपले खूप मोठे खतरनाक फॅन्स पण होते तिथं. तर पोट्ट्याला घेऊन तिथे निघालो आणि तिथे लवकर होऊन पोहोचलो. पहिले गेलो आणि पोहोचलो. आणि आता तुम्हाला सावित्रीबाई फुलेचं घर. तर घरात समोर तर खूप जास्त गर्दी होती. तर आपल्याला एंट्री भेटली घरी. घरी येऊन आपल्या हॉलमधून बाहेर करून टाकलं, कारण की गर्दी खूप झालेली होती. तर मग हॉलमधूनच हे गेलं. तर हॉलमधून आपण निघालो बाहेर आणि बाहेर येऊन आपण गेलो होतो वापस आपल्या पंडालमध्ये. तर पहिले इथं फोटो काढून घेतले आपण. फोटो काढून निघालो आपण आपल्या पंडाला. तर तिथं जाऊन पाहिलं तर तिथं सवन कार्यक्रम झाला होता. सर्व लोक इकडे बाहेर येत होते. तर मग आपण गेलो बस पासाठी. तर आपण लोकांच्या वावरातून गेलो बस पासाठी. तर बसा तर एवढा खूप जास्त बसा आल्या होत्या, मी तुम्हाला दाखवतो. इकून पण पायसांटा बसाच दिसणार आहे आणि तिकून पण पायसांटा बसाच दिसणार आहे, कारण की बसा खूप होता. तर फायनली आपली बस भेटली. बस भेटलं पहिले तर केले आपण कपडे चेंज केले. पहिले कपडे चेंज करून आपण निघालो मग आपले तिकडे पहिल्या डेस्टिनेशन जिथं आपण फ्रेश गेट झालो होतो, कारण की तिथं आपल्याला होतं जेवण. तर मग तिथं गेलो. तिथं थोड्या वेळ थांबलो बसमध्ये आणि मग निघालो जेवण करायसाठी. तर आता जेवायला काय आहे तुम्हाला सांगतो. तर जेवायला होतं गुलाबजामुन, भाजी आणि पुऱ्या आणि भात. तर हे घेऊन आपण जेवलो आणि जेवण करून निघालो आपण आपल्या बसमध्ये बससाठी. तर बस आपली तिथून निघणारच होती. तर बस आपली तिथून निघाली आणि पहिल्या तर गेलो आपण दर्शन करायसाठी एखाद्या मंदिरात. तर त्या मंदिरमध्ये आपण फायनली पोहोचलो. तर तुम्हाला माहित नाही का हे कोणचं मंदिर आहे, तुम्हाला सांगतो की पहिलं तर आपण मंदिरपर्यंत पोहोचू द्या. ब्लॉग झालाय खूप मोठा. तर आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉग.